भूमिपुत्र न्यूज, वास्तव बातमी. नमस्कार. भूमिपुत्र चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने 12 ऑगस्ट रोजी सांस्कृतिक विभागाने वेगवेगळ्या क्षेत्रातील 12 पुरस्कार जाहीर केले. या पुरस्कारांमध्ये माळशिरस तालुक्यातील खुरुस गावचे शाहीर राजेंद्र कांबळे शाहिरी या क्षेत्रामध्ये त्यांना मानाचा पुरस्कार सांस्कृतिक विभागामार्फत देण्यात आला. या पुरस्काराचं स्वरूप 3 लाख रुपये रोख रक्कम सन्मान चिन्ह देऊन शाहीर राजेंद्र कांबळे खुरुसकर यांना गौरविण्यात येणार आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. शाहीर राजेंद्र कांबळे हे नाव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतभर प्रसिद्ध असणारं हे नाव आहे. आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. शाहीर कांबळे, आपलं भूमिपुत्र न्यूजमध्ये सहर्ष स्वागत. सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्याला मानाचा असा शाहिरी क्षेत्रातला सांस्कृतिक विभागाचा पुरस्कार मिळाला, त्याबद्दल मी माळशिरस तालुक्याच्या वतीने आपलं मनपूर्वक अभिनंदन करतो. धन्यवाद. महाराष्ट्र शासनाच्या वतीने आपल्याला हा मानाचा पुरस्कार 2024 साठी जाहीर झाला. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर आपणास नेमकं आणि नक्की काय वाटलं? आनंदच वाटला. मी गेली 40 वर्षच्या आसपास शाहिरी करतोय आणि अतिशय प्रामाणिकपणे अतिशय कष्टातून शाहिरी करतोय. ती सांभाळली, जपली आणि शासनाने आपली दखल घेतली. त्याच्यामुळे आपल्याला आनंदच आहे त्याचा. आपण खुडूस सारख्या ग्रामीण भागातून शाहिरी सुरुवात केली. नेमकी आपली शाहिरीची सुरुवात म्हणजे या कलेकडे आपण कसं वळला गेला याबद्दल काय सांगाल का? मी लहान असताना 7वीत असताना आमच्या गावामध्ये शिवशाहीर दादासाहेब शिंदे म्हणून शाहीर प्रत्येक वर्षी यायचे आणि मग लहानपणापासून आम्ही त्यांचे कार्यक्रम ऐकत होतो, शिवशाहीर दादासाहेब शिंदेंचे. आणि मग ते लहानपणीच असं वाटलं की आपणही शाहीर व्हावं. आणि मग मी 7वीत असताना आम्हाला लहरी हैदर साहेबांचा एक तानाजी मालुसरे यांचा पोवाडा होता. मनी चिंतन कुलस्वामीचे भवानी शंकराचे सुयस चिंतून तानाजी खास निघाला कोंढाणा किल्ला घेण्यास बाहेर पडताच आडवा गेला तास. आणि मग तो पोवाडा आमच्या शाळेतील एक बाबर सर म्हणून मोहचे होते. त्या बाबर गुरुजींनी तो माझा पोवाडा बसवून दिला आणि तो पोवाडा खुडूसच्या मी स्नेह संमेलनात, म्हणजे आता त्याला गॅदरिंग नाव आले, त्या गॅदरिंगमध्ये गायला. आणि नंतरच्या काळामध्ये मग 7वी पास झाल्यानंतर मी अकलूजमध्ये आलो. सदाशिवराव माने विद्यालयात प्रवेश घेतला होता 8वीला असताना. मग सदाशिवराव माने विद्यालयाचं समावेश गॅदरिंग होतं आणि मग त्या गॅदरिंगमध्ये ज्या त्यावेळेस शिक्षक लोक विचारायचे मुलांना, बाबा तुला काय येतंय, तुला काय येतंय. मग जे काही कला आहेत मुलांच्या ती मुलं आपली सादर करायची. बाबा सर मलाही येते. मग मी सांगितलं मला पोवाडा येतो. मग तुला कुठला पोवाडा येतो म्हणले, तर मग मी तो तानाजी मालुसरे यांचा पोवाडा म्हणून दाखवला. तानाजी मालुसरे यांचा पोवाडा म्हणून दाखवल्यानंतर सरांनी मला सिलेक्ट केलं आणि वर मोरे सर, एकनाथ मोरे सर म्हणून शिक्षक होते, कवी होते, चांगल्या पद्धतीचं महर्षींचं गीत त्यांनी लिहिलं. मग त्या मोरे सरांच्या पुढं मला त्यांनी पोवाडा गायला लावला आणि मग मोरे सरांनी सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटील यांचा पोवाडा मला लिहून दिला आणि मग मी तो गॅदरिंगमध्ये गायला पोवाडा सहकार महर्षी शंकररावजी मोहिते पाटलांचा इथं अकलूजमध्ये. आणि त्यानंतर मग शंकररावजी मोहिते पाटील साहेबांची पुण्यतिथी विजय चौकामध्ये होती. विजय चौकात सहकार महर्षींची पुण्यतिथी असताना तो जनसेवा संघटनेच्या वतीनं कार्यक्रम पहिल्यापासून राबवला जायचा. त्या ठिकाणी मोरे सरांनी ते बाल वाद्यवृंद या अकलूजमध्ये होतं, ते वाद्यवृंदाचा कार्यक्रम आणि त्यात माझा पोवाडा सहकार महर्षींचा तो पोवाडा मी विजय चौकात गायला. शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब त्यावेळेस राज्यमंत्री होते, ते होते आणि त्यांच्या प्रमुख उपस्थितीत मी पोवाडा गायल्यानंतर तो पोवाडा माझा प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी ऐकला. मग विचारलं, बाबा पोवाडा झाल्यानंतर शिक्षकांना विचारलं कुठला मुलगा आहे, काय आहे, कसा राहतो. तर मग मी त्यावेळेस सायकलवर येऊन जाऊन करायचो, अतिशय रस्ता बिस्ता खराब. मग त्याने प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी मला बोलवून घेतलं. म्हणले अतिशय चांगला पोवाडा तुम्ही गायला. म्हणले आम्ही भावनिक झालो आणि मग त्यांनी माझी इथं हॉस्टेलला राहण्याची व्यवस्था केली. काय एखादं कडवं त्या पोवाड्यातलं काय आपण या ठिकाणी सांगू शकता का सहकार महर्षींच्यावर? होय. तेजस्वी मोहिते कुलमणी, तेजस्वी मोहिते कुलमणी, धुरंधर रणी राज्य रणांगणी, झाले बहुजनांना आधार, वाहुनी किसानांचा भार, काळ्या आईचा केला उद्धार. जी जी जी. त्या काळात
माजी सहकार राज्यमंत्री लोकनेते प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनी आपणाला 1000 रुपयांचं बक्षीस दिलं. हा आणि त्या असं वाचनात आलं तुमचा होय. तुमच्याशी चर्चा केल्यानंतर आम्हाला की त्या 1000 रुपयांच्या 1985 सालची गोष्ट होय आहे. होय तर त्या काळात आपणाला ते 1000 रुपये त्याच्यावर आपण हा सगळा शाहिरीचा संच तयार केला. होय होय होय. आणि मग काय झालं, मी 8वीत मग ते 8वीत तिथं शाळेत असतानाच त्यावेळी शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांची कॅसेट गावोगाव वाजायची. बरोबर. त्याच्यामुळे ते पोवाडा ऐकत बसायचो आम्ही कुठल्याही हॉटेलवर. तो छंद असा चढला की मग शाळेवरती हे मन लागलंच नाही. आणि त्यावेळेस मग मला प्रतापसिंह मोहिते पाटलांनी ज्यावेळेस बोर्डिंग मध्ये टाकलं त्यावेळेस म्हणले तुम्ही संच तयार करा. काय आधी शिका शाळा म्हणले, नंतर संच तयार करा. मग त्यांनी मला 1000 रुपये बक्षीस दिलं होतं. त्या 1000 रुपयातून मग मी साहित्य घेतलं वाजवायचं, माझं ढोलकी, डप, दिमड्या हे सगळं. आणि त्याच काळी मला त्यांच्या सुवेद्य पत्नी पद्मजादेवी मोहिते पाटील साहेब यांनी सुद्धा प्रतापसिंह मोहिते पाटलांनी वाजवण्याचं ढोलकी ते सगळं साहित्य दिलं. आणि त्यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ मला त्यांचे वडील हार्मोनियम बहुतेक वाजवत होते, ते हार्मोनियम मला त्या काळी जुने हार्मोनियम त्यांनी मला भेट दिली. पद्मजादेवी मोहिते पाटील. हो, पद्मजादेवी मोहिते पाटील यांनी मला हार्मोनियम दिली त्यांच्या वडिलांची. आणि त्यातून मग माझा संच सुरू झाला. मग मी शाळा सोडून दिली आणि खुरुसला जाऊन त्याची प्रॅक्टिस करणे, नवीन बाबासाहेब देशमुख यांचे पोवाडे म्हणणे, गाणे. आणि मग पुन्हा काय झालं की एकदा शिवजयंतीला या ठिकाणी अकलूजमध्ये प्रतापसिंह मोहिते पाटील साहेबांनीच बाबासाहेब देशमुख यांचा शाहिरी कार्यक्रम घेतला होता विजय चौकात. आणि मग त्या ठिकाणी मला त्यांनी खुडूसवरून बोलवलं आणि बाबासाहेब देशमुखांच्या ओळख करून दिली. म्हणली आमच्या इथला हा बालशाहीर आहे, सुरुवात करायला लागला, तुम्ही शिकवा. तर आणि मला त्यांच्यात पोवाडा गायला लावला. आणि विशेष म्हणजे त्या काळी जवळजवळ 86-87 गोष्ट असेल, प्रतापसिंह मोहिते पाटलांनी बाबासाहेब देशमुख पंढरपूरला शिवाश्रम बांधत होते. त्या शिवाश्रमासाठी 25,000 रुपयाची 86 साली मदत दिली आणि सांगितलं आमचा हा पोरगा तयार करा म्हणले शाहीर. आणि मला त्यांनी त्यांच्या संचात पाठवलं. यानंतर तुम्ही सध्याचे केंद्रीय मंत्री आठवले साहेब यांच्या बरोबर बी बराच काळ आपण व्यतीत केला असंही आम्ही थोडस वाचण्यात आलं आमच्या. नेमका किस्सा काय? मग ते मी नंतर बाबासाहेब देशमुख यांच्या संचात गेलो. थोडंसं मग मला डप वाजवणे, दिमडे वाजवणं हे त्यांनी बाबासाहेब देशमुखांनी शिकवलं. त्यात प्रेमकुमार भोसले म्हणून शाहीर होते आपल्या पंढरपूरचे, मोठा माणूस होता. त्यांनी मला खरं शाहीर करण्याचं म्हणजे स्वरात म्हणणे, तालात म्हणणे हे त्या ठिकाणी मी शिकलो. आणि शिकल्यानंतर कसं होतं की थोडंसं लहान असलं की बाकीचं जगाचं ज्ञान नसतं. आणि मग मला काहीतरी जगच मोठीत आल्यासारखं वाटायला लागलं. मी 1-2 पोवाडे गायला लागलो. आणि मग आता आपण म्हणलं घर जाऊन आता मोठाच आपला संच करू. आणि मग मी इकडं आलो गावी आल्यानंतर गावातलीच काय मंडळी वाजवणारे हे ते घेऊन मी माझा संच सुरू केला. आणि मग त्यावेळेस काय ओळख नव्हती आपली कोणाला. आणि मग काय छोटे मोठे कार्यक्रम आपले, कुठं शाळेवर जा, पोरांना शिक्षकांना भेट, बाबा मी असा शाहीर आहे. मग गुरुजी त्या काळी मुलांची परिस्थिती, पालकांची परिस्थिती वाईट, कोणाला 4 आणे 10 पैसे 8 आणे आणायला लावायचे, ते गोळा करायचे, 5-25 रुपये शाळेत जमावायचे. आणि मग तिथं आम्ही आमचा कार्यक्रम मुलांच्या पुढे सादर करायचा. असं कार्यक्रम सुरू करत 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 मी वालचंदनगरला त्या कळमच्या शाळेचं काहीतरी सिल्वर जुबली असा महोत्सव होता. त्यात एक पालवेश्वर म्हणून सदाशिवनगरचे आहेत, त्यांनी माझं शाळेवर पोवाडा ऐकला होता. मग त्यांनी मला तिथल्या त्या महोत्सवात नेलं. आणि महोत्सवात नेल्यानंतर त्या 3 दिवसाचा होता तिथं महोत्सव त्या शाळेचा. तिथं आठवले साहेबांची भेट? नाही, तिथं माझा कार्यक्रम झाला. मी त्यावेळेस 17-18 वर्षाचा होतो. आणि मग तिथं झाल्यानंतर मग तिथं दलित पॅंथरच्या कार्यकर्त्यांची माझी ओळख झाली. अच्छा. आणि एम मिसळून ते वारले, त्यांनी माझी रत्नाकर मकरी त्यांनी माझा पत्ता घेतला. आणि त्यानंतर मग तिथं भिकू गोडके म्हणून एक कार्यकर्ता होता, दलित पॅंथरचा पैलवान होता, त्याचा झाला मर्डर झाल्यानंतर मला त्यांचं पत्र आलं की आठवले साहेब, अरुण कांबळे वालचंदनगरला येणार, ते भिकू गोडकेची शोकसभा आहे, तर तुम्ही एक पोवाडा करा. त्यांनी मला माहिती पाठवली. आणि मग मी तो पोवाडा त्यांचा तयार केला भिकू गोडक्यांचा. आणि त्याच्या अगोदर मला बाबासाहेब आंबेडकरांचं गाणं सुद्धा येत नव्हतं. म्हणजे खरं सांगतो, मी त्या समाजात जन्माला आलो, परंतु मी वाढलो बाबासाहेब देशमुखांच्या बरोबर. मग तिथं सगळे बाकी हे पोवाडे, तानाजी, बाजीप्रभू, शिवाजी, मुरारबाजी, असं. मग ते नंतर मग मी पहिला आंबेडकरी चळवळीतला जर पहिला पोवाडा गायला असेल तर भिकू गोडक्यांचा पोवाडा गायला. आणि मग तिथं आठवले साहेब आल्यानंतर ते आठवले साहेबांच्या समोर 5-10 हजार लोक जमलेली. त्यात मी पोवाडा गायल्यानंतर
मग ते आठवले साहेबांनी मला विचारलं काय करता, तर मी सांगितलं बाबासाहेब देशमुखांच्या बरोबर आहे. आणि मग मला आठवले साहेब तिथून घेऊन गेले मुंबईला. मुंबईला घेऊन गेल्यानंतर त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं मग माझ्या जीवनाला जी चळवळीची भाषा शायराची असते ते आठवले साहेबांमुळे मिळालं. आठवले साहेबांच्यामुळे त्यांनी त्यानंतरच्या कालावधीत हा संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीणदादा गायकवाड असतील, इतिहास तज्ञ श्रीमंत कोकाटे साहेब असतील, मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष ॲडव्होकेट पुरुषोत्तम खेडेकर साहेब असतील, हो मराठा महासंघाचे शशिकांत पवार साहेब असतील, हो म्हणजे हा चळवळीतला जी नेते मंडळी होती हो चळवळी, हो हो एकीकडे समाज प्रबोधन करणारी मंडळी, हो एकीकडे राजकीय मंडळी, हो ह्यांचा मेळ घालताना हो. म्हणजे आठवले साहेबांची एक चळवळ म्हणजे राजकीय चळवळ सुद्धा उभी होती. एकीकडे समाज प्रबोधन होतं आणि जाती जातीमध्ये मोठ्या प्रमाणात त्या काळामध्ये स्पृश्य अस्पृश्य समजलं जायचं. हो त्या काळात मेळ घालताना आपल्याला काय अडचणी आल्या? आल्याच ना. तर ते कसं झालं पुन्हा मग मला त्या ठिकाणी मुंबईला गेल्यानंतर आठवले साहेबांनी प्रल्हाद शिंदे, विठ्ठल उमप अशा मोठमोठ्या माणसांची ओळखी करून मी त्यांच्याबरोबर 4 दिवस तिथं मुक्कामाला होतो. आणि मला विनायक पाटारे म्हणून खरे गुरु लाभले आंबेडकरी चळवळीचे. फार मोठा माणूस होता, लेखक कवी, अतिशय फार मोठा आणि पक्का चळवळीचा माणूस. फोर्ट मधली नोकरी त्यांनी दलित पॅंथर नामांतरासाठी सोडलेली. त्यांनी मला पहिला बाबासाहेब आंबेडकरांचा पोवाडा लिहून दिला. तो आजपर्यंत मी तोच पोवाडा गातोय. काय एखादं कडवं त्यामध्ये? धन्य भीमराव आंबेडकर, धन्य भीमराव आंबेडकर, नेता खंबीर, धरली पाकरण बहुजनावर, केला दिन दुबळ्यांचा उद्धार, नाव ते जगी अमर राहणार, गरजा जय भीम करा ललकार, जी जी जी. आणि तो पोवाडा त्याने दिला. आणि मग मी त्यावेळेस नामांतराची चळवळ जोरात वाढलेली होती. आठवले साहेबांच्या नेतृत्वाखाली मग मी भारतीय दलित पॅंथरचं प्रबोधनाचं आणि काम करत होतो. आठवले साहेबांची ज्या ठिकाणी सभा असेल त्या ठिकाणी अतिशय खडतर प्रवास असायचा. कधी आठवले साहेब रेल्वेनं, कधी ट्रकनं, कधी ज्या मिळेल त्या वाहनाने जायचे. एका ठिकाणी 8-8 तास उशिरा जायचे, वाहन नसायचं. आणि मग मी अगोदर गेलेला असायचो. माझा एक सहकारी होता माळशिरसचा, आजही आहे, फकीरा पवार. तो ढोलकी वाजवायचा आणि कोरसही 4 जणांचा एकाच वेळेस करायचा. एकाच वेळेस 4 हा. जणांचा. आणि मग एकाच माईकवर आम्ही हे गावातला कुठला तरी एखादा भजनी मंडळातला हार्मोनियम वाजवणारा माणूस आणायचो. आणि मी विशेष म्हणजे 8-8 तास त्या ठिकाणी तुम्ही उभा राहून 8-8 तास मी कार्यक्रम केले त्या ठिकाणी. उभा राहून एकट्याने? हा, एकट्याने केले. पाणी जोपर्यंत आठवले साहेब स्टेजवर येत नाहीत हो तोपर्यंत लोकांना खिळवून ठेवण्यासाठी खेळवून ठेवायचं. 8-8 तास तुम्ही उभे हो. राहिला. आणि लोक त्यावेळेस कुणी 2 रुपये 5 रुपये बक्षीस द्यायचं. ते मिळालेल्या पैशातून मी आणि आठवले साहेबांनी पुढचा प्रवास केलेला आहे. अरे वा. हा हे इतक्या बिकट परिस्थितीतून आपण हो, बाहेर काढतो. भारतीय दलित पॅंथर त्या पैशातून आम्ही आठवले साहेब फिरलेलो आहोत. आता मी तुम्हाला एक थोडासा पुरस्कार आणि देणाऱ्या सरकारविषयी थोडस विचारणार आहोत. हो तुम्ही सातत्यानं आत्ताचं जे सत्ताधारी सरकार आहे, हो हो 2014ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब भाजपच्या माध्यमातून राज्याचे मुख्यमंत्री झाले. हो हो तेव्हापासून ते आतापर्यंत आम्ही पाहतोय, एक पत्रकारिता म्हणून किंवा एक तुमचे एक अनुयायी म्हणून किंवा पाहतोय, तुम्ही सातत्यानं या सरकारवर ओरबडे ओढलेले आहेत. हो त्यांच्या कमीपणावर सातत्यानं घाव घातलेला आहे. हो. मग एवढं घाव घालून सुद्धा तुम्हाला सरकारनं पुरस्कार दिला, या बाबतीत काय सांगाल? आता जरी 14 पासून सरकार आलेलं असलं तरी यांचा पक्ष अनेक दिवसापासूनचा आहे. अगदी बरोबर. आणि हा पक्ष यांचा ज्या विचारधारेच्या वरती चालतो, येस, ती विचारधारा सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे. त्या व्यवस्थेच्या विरोधात मी कायमच मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड, बामसेफ, शेतकरी कामगार पक्ष ज्या सामाजिक प्रबोधन करतात त्या संघटनेच्या माध्यमातून कायमच त्यांच्या विरोधात आवाज उठवण्याचं, शाहिरी करण्याचं काम केलेलं आहे. सरकार कोणाच्या एका जातीचं नसतंय, ते जरी पक्षाचं आलेलं असलं तरी. आणि त्या विचारधारेच्या विरोधात मी कायम काम केलं. सांस्कृतिक दहशतवादाच्या विरोधात मी काम केलं, परंतु मला सांस्कृतिकच पुरस्कार या सरकारनं दिला. शेवटी मी माझी कला जोपासत, पण एक आहे, मी माझी शाहिरी कला ही माझ्या पोटाबरोबर सामाजिक चळवळीसाठी वापरते, प्रबोधन करण्यासाठी केला. आणि मी ती कला टिकवली, शाहिरी कला टिकवली. त्या तडफेनं मी शाहीर अमर शेखांचा मी पोवाडा गातो, शाहीर आत्माराम पाटलांचं लेखणी गातो, मी शाहीर अण्णाभाऊ साठेंची शाहिरी गातो. आणि मी स्वतः सुद्धा 60 पोवाडे तयार केलेले आहेत. आणि याची दखल म्हणजे आता हे सांस्कृतिक विभागाने युतीच्या सरकारनं घेतली. त्याबद्दल मी सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे सर्व पदाधिकारी,
जे अधिकारी असतील, मंत्री महोदय असतील किंवा त्या निवड समितीवर जे कोणी असतील, मंत्री महोदय मुनगट्टीवार साहेब आहेत बहुतेक, सुधीर मुनगट्टीवार साहेब, मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, फडणवीस साहेब सुद्धा, यांचं सुद्धा मी मनपूर्वक आभार मानतो. कारण मी यांच्या विचाराच्या व्यवस्थेच्या विरोधात काम करणारा माणूस, परंतु त्यांनी इतर राजकीय किंवा कुठलाही हेतू न बघता माझ्या अंगातील कला किंवा माझं काय परिश्रम कष्ट बघून मला त्यांनी न्याय दिला, त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो. अकलूजची लावणी महाराष्ट्रभर किंवा भारतभर प्रसिद्ध असून भारताच्या बाहेर सुद्धा कला सादरीकरण झालेलं आहे. होय. मग अकलूजच्या भूमीत आपण आता सध्या वास्तव करतात. मूळ गाव खुडूस आपलं. होय, खुडूस गाव. अकलूजची लावणी जशी देशभर देशाच्या बाहेर सातासमुद्रा पलीकडे प्रसिद्ध, तसे अकलूजकरांचा सुद्धा आपल्याला या कामामध्ये सहभाग किंवा सहकार्य लाभला असं म्हणायचं का? होय होय, प्रचंड मोठा आपल्याला त्यांचा पाठिंबा आहे, सहकार्य आहे मोहिते पाटील घराण्याचं. कारण त्यातली त्यात प्रतापसिंह मोहिते पाटील साहेब यांचा उपकार मी कधी आयुष्यभर विसरू शकत नाही. कारण त्या माणसानं, मी त्यांच्या विरोधात काही काळ गेलतो मोहिते पाटलांच्या, म्हणजे दलित पॅंथरच्या माध्यमातून, पण त्या माणसानं की बाबा शाहिरीला अतिशय वाईट परिस्थिती आलेली होती अलीकडल्या काळात, मग आपला शाहीर आहे जगला पाहिजे, त्याची शायरी टिकली पाहिजे, म्हणून त्यांनी प्रत्येक ठिकाणी कुठेही सभा असो माझा कार्यक्रम आवर्जून ठेवला. त्याने ठेवायला लावायची, कुठेही सभा कोणाची असेल, कोणाचा प्रचाराचं काम असेल, शाहिरांना न्या. त्यांचा उद्देश हाच होता की शायरी टिकली पाहिजे, शाहीर जगला पाहिजे. त्याचप्रमाणे विजयदादा सांस्कृतिक मंत्री होते, पर्यटन मंत्री होते, त्यावेळेस सुद्धा विजयदादांनी सुद्धा मला सांस्कृतिक खात्याचे अनेक, ज्यावेळेस जिथं संधी असेल त्या ठिकाणी मला त्यांनी भरपूर कार्यक्रम दिले. व्यवस्थेच्या विरोधात आपण सातत्यानं आवाज उठवला, होय, व्यवस्थेच्या विरोधात आपण राहिला, होय, तरी देखील सरकारनं सरकारचा धर्म पाळला, हो, पाळला आणि आपल्याला पुरस्कार दिला. हो, हा पुरस्कार ज्यावेळेस जाहीर झाला त्यावेळेस बरेचसे पुरस्कार देताना सरकारकडे अप्लाय करावा लागतो, होय, अर्ज करावे लागतात, होय, होय, आणि मग सरकार तुमच्या अर्जाचा विचार करतं आणि मग तुम्हाला पुरस्कार. या बाबतीत आपण सरकारकडे काय आवेदनपत्र किंवा एखादा अर्ज वगैरे दिला होता का या पुरस्काराचा? काही सुद्धा नाही साहेब. मी खरं सांगतो की मी सरकारला मला पुरस्कार मिळावा हे अजूनही मी पत्रव्यवहार काही सुद्धा केले नाही. परंतु कसं त्यांच्या मनात आलं ते महापुरुषांनाच माहिती बाबा, कारण माझा विश्वास महापुरुषांच्या विचारधारेवर आहे. दिलं त्यांनी. शाहीर राजेंद्र कांबळे, आपण महाराष्ट्रभर पोवाड्याचे कार्यक्रम तर करतच आहात. होय होय. याच बरोबर संपूर्ण भारतभर देखील आपण शाहिरीच्या माध्यमातून आपली कला दाखवून दिली. मग कर्नाटक असेल, मध्य प्रदेश असेल, असा एखादा किस्सा आहे का की जे तुम्ही बाहेरच्या राज्यात गेलाय आणि त्या ठिकाणी तुम्ही मराठीतून पोवाडे सादर करता, बरोबर, परंतु त्या ठिकाणी मराठी भाषा सगळ्यांना अवगत नसती? हो. मग असा एखादा काय किस्सा सांगू शकाल का आपण? तसं काय माझ्याविषयी घडलं नाही बाबा. कर्नाटकमध्ये गेलो, कानडीतनं पोवाडा म्हणा म्हणली, असं काय नाही. आता महाराष्ट्रातली 885 गावं कर्नाटकमध्ये, त्याला सीमाभाग म्हणतात. आणि मग तिथं सर्रास मराठी शिकवली जाते, मराठी बोलली जाते. तो महाराष्ट्राचाच भाग आहे. मग त्या परिसरात शिवजयंती मोठ्या प्रमाणात होते, अखंड हरिनाम सप्ताह होतात, शिवाजी महाराजांचे, बाबासाहेबांचे पुतळे त्या ठिकाणी, अण्णाभाऊंचे पुतळे उभा राहिले जातात. मग त्या ठिकाणी बरेचसे माझे कार्यक्रम झाले आणि सारखे होतात. कर्नाटक, पुन्हा तेलंगणाचा काय भाग आहे, आंध्रचा काय भाग आहे, या ठिकाणी सारखे कार्यक्रम होतात, मराठीतूनच होतात आपण. आणि विशेष म्हणजे मध्य प्रदेशमध्ये मी गेल्या वर्षी 10 फेब्रुवारीला गेलो, माधवरावजी शिंदे साहेब यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त, की ज्यांनी 10 फेब्रुवारी 1751 साली जे छत्रपती शिवरायांचा विचार होता, स्वप्न होतं की दिल्लीवरती आपला भगवा झेंडा फडकवला पाहिजे, तो खरा महादजी बुवा शिंदे यांनी फडकवला. त्यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त त्यांचे जे आज वारस आहेत ज्योतिरादित्य शिंदे साहेब, त्यांनी त्यांच्या त्या पॅलेसवर माझा कार्यक्रम ठेवला. मी त्यांना बोललो हिंदीत पोवाडा करू का, तर ते म्हणले हिंदीत नको. आजही त्या मध्य प्रदेशमध्ये ग्वाल्हेरला मराठी बोलणारे अनेक घराणे आहेत, अनेक माणसं आहेत. म्हणले मराठीतच आम्हाला पोवाडा पाहिजे म्हणले, आणि मराठीत इतका उत्स्फूर्त पोवाडा झाला. आणि मग ती शिंदेशाहीवरती साहेब खर तर सात व्यवस्था एवढी तर भक्कम आहे की माझी शिंदे, साबजी शिंदे, जनकोजी शिंदे, दत्ताजी शिंदे. दत्ताजी शिंदेचा तर एवढा ज्वलंत इतिहास आहे बोराडी घाटातला. आता तो पोवाडा माझा पाठ नाही, माझ्याकडे वय आहे पलीकडे. तो मी पहिल्यांदा
या शिंदे परिवारावरचा 1000 ओळीचा पोवाडा तयार केलेला आहे. 1000 ओळीचा. ही जोक नाही. शाहीर फक्त महाद शिंदेच्या कुटुंबावर आटके पार भगवा झेंडा फडकवला, आटके पार भगवा झेंडा फडकवला. मग आटके पार भगवा झेंडा फडकवणारे कोण होतं? अटक बगदाद जवळ आहे, पाकिस्तानच्या पलीकडे आहे. भारताची सीमा सोडून तिथपर्यंत भगवा झेंडा फडकवणारे साबजी शिंदे होते, माजी शिंदेचे भाऊ, सॉरी वडील. असा तो त्यांचा 1000 ओळीचा पोवाडा मी तयार केलेला आहे साहेब. माझ्या ठिकाणी दुसरा जर कोणी असताना आडनावाचा, तर या पोवाड्याला साहेब वाङ्मयीन पुरस्कार मिळाला असता. आता समाज व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात जातीवाद फोफावत चाललेला आपण पाहताय. म्हणजे हो. जाती जातीमध्ये भांडणं लावली जात आहेत, होय होय जाणीवपूर्वक लावली जात. होय होय होय. आपण मग श्रीमंत कोकाटे सर असतील, प्रवीण गायकवाड, असे असंख्य माणसं आहेत. श्रीमंत कोकाटे, प्रवीणजी गायकवाड, प्रदीप सोळंकी, साळुंके, जेमिनी कडू साहेब, अशी ज्ञानेश महाराव, अशोक राणा, अशी कितीतरी माणसं आपल्या संपर्कात आलेली आहेत. कितीतरी माणसं कितीतरी मोठमोठे, माणसं ज्यांची नावं या ठिकाणी साळुंके, मामा देशमुख साहेब, मामा देशमुख साहेब, अशी कितीतरी नावं आहेत. सत्यपाल महाराज. आताच्या समाज व्यवस्थेमध्ये जाती जातीमध्ये जे विचित्र असं वर्तन चालू आहे, याकडे आपण कसं पाहतो? हे आजही गुण्यागोविंदानं आपण गावामध्ये मी जरांगे पाटलांचे 80 कार्यक्रम केले. मनोज जरांगे पाटील, मनोज जरांगे पाटलांच्या 80 कार्यक्रमात प्रबोधनाचं काम केलं. हा. मला सांगा, आजही गावात एवढं मराठा 1 कोटी 1.5 कोटी मराठा समाजाचं मोर्चे निघाले. मराठा आरक्षण मिळावं नाही, ते कशातून? ओबीसीतून. पण मोर्चाला गेलेला मराठ्याचा माणूस, मराठा समाजाचा माणूस आज गावात येतो, लिमगावमध्ये येतो, खोडूसमध्ये येतो, गिरजणीत जातो, पाणीवला जातो, आणि तिथले जे 12 बलुतेदार आहे, जो ओबीसी समाज आहे, त्याच्याबरोबर हसत खेळत रोज आनंदात राहतो. बरोबर. हा शिवरायांचा खरा विचार आहे. परंतु या देशामध्ये जी काही व्यवस्था आहे, मनोवादी व्यवस्था, या मनोवादी व्यवस्थेला मराठासह, जे एकेकाळी मराठा सगळे होते, मराठासह इतर 18 पगड 12 बलुतेदार आहेत, त्यांना एकत्रित राहू द्यायचं नाही. मग आपली स्फूर्तीस्थानं कुठले आहेत, आपली प्रेरणास्तोत्र कुठले आहेत, तर त्याच्यावरती हल्ला करायचा, गाव घालायचं. हा. आता पाहतोय आपण अनेक ठिकाणी करतोय, पण शिवरायांनी कधी केलंच नाही. शिवराय मशीद बांधत होते. शिवराय काय मशीद पाडणारे होते काय? बांधणारे होते. अहो, शिवरायाच्या वामनदादा कर्डकाने लिहिलं, शिवरायाच्या छायेखाली मुळीच नव्हती वान, आनंदाने नांदत होते हिंदू मुसलमान. अहो, स्वराज्य कामी सर्व जमवले हिंदू मुस्लिम, हिंदू मुस्लिम, आणि रूढी परंपरा दिल्या गाढोनी शिवाजी महाराजांनी उभा राष्ट्रधर्म. मग शिवाजी महाराजांनी कोणता राष्ट्रधर्म सांगितला? तर हा सांगितला ना. शिवरायांच्या छायेखाली सगळी माणसं होती, आणि म्हणून आज यांचं विभाजन व्हावं, मतामतात विभागली जावे. आणि आपण अनेक पक्षाची मंडळी आहेत, आपण एकाकडेच हात करतो, पण मी त्याचं परीक्षण आणि निरीक्षण केलंय जवळून. परंतु नाईलाज असतो, आपल्याला शाहिरी करायची आहे, माध्यम आहेत त्यांच्या स्टेजवर जाऊन ही विचारधारा मांडायची. नाहीतर खरं सांगतो पाटील साहेब, मला यांच्या कुठल्याही पुढऱ्याच्या स्टेजवर सुद्धा जाऊ वाटत नाही. माझ्याबरोबर 8 लोकांचा संच आहे, तीही माणसं जगली पाहिजेत. अगदी बरोबर. हा, नाहीतर ही व्यवस्था, सगळी व्यवस्था मला चांगली पक्की माहिती. तर हे होते शाहीर राजेंद्र कांबळे. असा एकमेव पुरस्कार असेल माझ्या पत्रकारितेच्या गेल्या 15 वर्षाच्या कालावधीत मी पाहतोय की एकमेव माणूस असेल त्यानं सरकारकडे कुठलंही ऍप्लिकेशन केलेलं नाही, कुठलाही प्रस्ताव सादर केला नाही, कुठलाही बायोडाटा न देता शाहीर राजेंद्र कांबळे यांना सरकारनं, महायुतीच्या सरकारनं 12 ऑगस्ट रोजी राज्य सांस्कृतिक विभागाचा शाहिरी क्षेत्रातला जे 12 पुरस्कार महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येतात, त्यापैकी एक शाहिरी क्षेत्रातला पुरस्कार सरकारनं शाहीर राजेंद्र कांबळे खुडूसकर सध्या वास्तव्यास अकलूजमध्ये आहेत, यांना सरकारनं हा पुरस्कार दिला आहे. लवकरच या पुरस्काराचं वितरण होईल. सरकारनं सरकारचा धर्म पाळला. राजेंद्र कांबळे, शाहीर राजेंद्र कांबळे यांनी शाहिरीच्या माध्यमातून समाज प्रबोधन करण्याचं, मग ते सरकार सत्ताधारी असो किंवा बिगर सत्तेतील असो, विरोधक असो, सातत्यानं त्यांच्यावर ओरबडे ओढून समाज व्यवस्था सक्षम करण्याचं काम केलं, समाज प्रबोधन करून. तर अशा या राजेंद्र कांबळेकडून आपण महाराष्ट्र गीत यानंतर कार्यक्रमाची सांगता करताना, मुलाखतीची सांगता करताना महाराष्ट्र गीतानं त्यांच्याकडनं कार्यक्रमाची सांगता करणार आहोत. महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा गरजा, महाराष्ट्र माझा. रेवा वर्धा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी,
एकपणाचे भरती पाणी मातीच्या घागरी, भीमतडीच्या तट्टानाया यमुनेचे पाणी पाजा, जय महाराष्ट्र माझा. भीतीनं आम्हा तुझी मुळी गडगडणाऱ्या नभा, आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिबा. सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंगला महाराष्ट्र माझा. धन्यवाद. तर हे होते शाहीर राजेंद्र कांबळे खडूसकर. आपण आमच्या भूमिपुत्र चॅनलमध्ये आला, आपली सविस्तर अशी मुलाखत दिली, त्याबद्दल पुन्हा एकदा आपलं अभिनंदन, मनपूर्वक धन्यवाद. धन्यवाद. महाराष्ट्रासह सोलापूर जिल्हा आणि माळशिरस तालुक्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी भूमिपुत्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.